वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. मकर संक्रांतीनिमित्त पंचगंगा शुगरकडून ऊस तोडणी कामगारांना साखर वाटप. टाकळीभान येथे पंचगंगा शुगर अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड महालगाव यांच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त ऊस तोडणी कामगारांना साखर वाटप करण्यात आले. शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अजित काळे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना अजित काळे यांनी पंचगंगा साखर कारखान्याच्या उपक्रमाचे कौतुक केले. ऊस तोडणी कामगारांचा सण गोड करणारा हा स्तुत्य उपक्रम असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही साखर देऊन मकर संक्रांत गोड करावी, तसेच ऊसाला योग्य व जास्त दर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमास विविध मान्यवर, कारखाना अधिकारी व ऊस तोडणी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. वेद बातमीचासाठी दिलीप लोखंडे, श्रीरामपूर. गंगा कारखाना ऑफिसला कारखान्याच्या वतीनं ऊसतोड कामगारांना संक्रांत निमित्तची काही साखर वाटप करण्याचं ठरवलं आणि तो योगायोग शेतकरी राज्याचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट अजितदादा काळेसाहेब यांच्या हस्ते हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आणि भाऊसाहेबांनी थोडक्यात व्यवस्थित त्या ठिकाणी कामगारांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. मी एकच सांगू शकतो, पंचगंगाने जी सुरुवात केली तोच आदर्श इतरही कारखान्याने घ्यावा आणि कामगाराची ऊसतोड कामगाराची व कारखान्याच्या कामगाराची व सभासदांचं हित नेहमी चांगल्या प्रकारे जोपासावं, हीच आज मी या साखर वाटपाच्या कार्यक्रमानिमित्त सर्वांना विनंती करतो. पंचगंगा साखर कारखान्याच्या वतीने आज ऊसतोड कामगारांसाठी साखर वाटप करण्याचा निर्णय आला. सुदैवाने ते माझ्या हस्ते होतं आहे, परंतु साखर ऊसतोड कामगारांच्या बरोबरीत जर समजा हेच काम पंचगंगाने शेतकऱ्यांसाठी केलं तर जास्त आनंद होईल. त्याचबरोबर जे कामगार आहेत काम करणारे त्यांनासुद्धा असाच त्यांची संक्रांत अशीच गोड जर केली पंचगंगा तर जास्त आनंद होईल आणि त्याच्यामुळं त्याचबरोबर शेतकऱ्यांना चांगला भाव दिला तर जास्त आनंद होईल. त्याच्यामुळे एकच विनंती आहे मॅनेजमेंटला की असंच लोकांचं आयुष्य गोड करा, त्यांना आर्थिक सक्षम करा, आर्थिक पाठबळ द्या.